मंडळी, आता पावसामध्ये तशी ओली मच्छी फारच कमी मिळते, पण काल आमच्याकडे रोज येणाऱ्या मच्छीवाल्याकडे ही रावसाची पोरं भेटली. 100 रुपयाची अगदी 5 देणार म्हटला, पण तरीही आपल्याला बार्गेनिंगचा मोह कधी सुटतच नाही ना. काका अजून एक द्या म्हणून 6 घेतली. काकाही मोठे बिलंदर, 6 देतो पोरी, पण साफ करून देणार नाही. झालं. अर्धा तासाचं वाढीव काम मी स्वतःच्या गळ्यामध्ये मारून घेतलं. या रावसाचे खवले काढता काढता माझे खवले निघायची वेळ आली होती. या माशांचे खवले काढताना सगळे असे अंगावर उडत होते. मला फार कंटाळा आला होता, पण आता काय करणार, मच्छी खाण्याची ही जाम हौस ना. सगळे मासे छान क्लीन करून घेतले आणि पुढे कालवणाच्या आणि फ्रायच्या तयारीला लागले. एका बाजूला धने आणि सुक्या लाल मिरच्या भिजत घातलेल्या होत्या. 6 पैकी 3 मासे फ्राय करणार आणि 3घांचं कालवण करणार असं ठरवलं. आता सगळ्या माशांना मीठ आणि लिंबू लावून छान मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी कोकम आगळही घालू शकता. सध्या घरातील माझा कोकम आगळ संपलेला आहे, म्हणून मी लिंबूच वापरत आहे. लिंबू मीठ लावलेले मासे बाजूला ठेवून देऊयात आणि मच्छी फ्राय करण्यासाठी आता हे मसाले एकत्र करून त्यांची छान पेस्ट करून घेणार आहे. घरातील घरगुती मसाला, लाल तिखट, हळद, त्याचप्रमाणे धना पावडर, थोडंसं मीठ घातलं आणि त्याची छान पेस्ट करून घेतली. पेस्ट करताना पाणी थोडं दमादमानेच घाला नाहीतर ही पेस्ट पातळ होऊ शकते. जे मासे फ्राय करायचे होते त्यांना सगळ्या बाजूंनी ही पेस्ट छान लावून घेतली. आता हे मॅरिनेट केलेले मासे एका बाजूला ठेवून देऊया आणि आपण वाटणाची तयारी करूयात. मच्छीच्या कालवणासाठी जे वाटण बनवायचे त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा, एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याचप्रमाणे ओलं खोबरं, लसणाच्या पाकळ्या, अद्रक, एक मूठ कोथिंबीर घेतलेली आहे. मध्येच माझा मुलगा एक छोटीशी गाडी घेऊन आला. एवढा मोठा झाला तरीही गाड्यांविषयीचं त्याचं प्रेम अजिबात कमी होत नाही. वाटण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस मी इथे घेतलेले आहेत. लाल सुक्या मिरच्या आणि 1 वाटी धने मी मगाशीच पाण्यामध्ये भिजत घातले होते. मी यापैकी कोणताही पदार्थ भाजून घेतलेला नाही. आता हे सगळे जिन्नस एकत्र वाटून मी घेणार आहे. क्या बना रही हो मम्मी? फिश फ्राय. मातीच्या भांड्यामध्ये मी या रावसाचं कालवण बनवणार आहे, त्यामुळे मी इथं मातीचं भांडं अगदी गॅस मंद करून तापायला ठेवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला लोखंडाचा तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये मच्छी फ्राय करण्यासाठी मी तेल घातलेलं आहे. तेलामध्ये फोडणीला थोडंसं जिरं घातलेलं आहे,
टेचलेला लसूण घातलेला आहे, कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, लाल तिखट, घरगुती मसाला आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता वाटण घालायचं. एक मोठा चमचा भरून वाटण घेतलेलं आहे. सगळं वाटण मी इथे घेतलेलं नाही. हे वाटण या मसाल्यांमध्ये तेलांमध्ये छान परतून घ्यायचं. दुसऱ्या बाजूला तव्यामधलं तेलही तापलेलं आहे. हे मासे आपण या आता तेलामध्ये सोडूयात. दोन्ही गॅस यावेळी मंद करून ठेवायचे. मंद ते मध्यम आचेवर हे मासे फ्राय करायचे आणि एका बाजूला हे वाटणही छान परतून द्यायचं. जेवढं तुम्ही वाटण छान परताल तेवढी तुमच्या कालवणाला टेस्ट अगदी उत्तम येते. मासे फ्राय करताना एकदा मासे तेलामध्ये सोडल्यावर लगेच बाजू पलटण्यासाठी घाई करायची नाही, नाहीतर त्याचा जो मसाला असतो तो लगेच तेलामध्ये सुटून जातो. एक बाजू छान क्रिस्पी झालेली आहे. मी आता या माशांची बाजू पलटी करून घेत आहे. तोपर्यंत इकडे बाजूला आपलं वाटण छान परतलं जात आहे. एका बाजूला मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि वाटण ऑलमोस्ट आता परतलं गेलेलं आहे. आपण पाण्याचा गॅस बंद करूयात आणि हे गरम झालेलं पाणी या वाटणामध्ये ओतूयात. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे कालवणाला तरी फार सुंदर येते. भांड्याच्या बाजूने लागलेला सगळा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आणि आपण आता झाकण ठेवून या कालवणाला छान उकळी काढून घेऊयात. आता इथे मी आमसूल घेतलेली आहे, कोकम घेतलेला आहे. ऐक, कोकम हातामध्ये असल्यावर तो खाल्ल्याशिवाय मन आपलं मानत नाही. खाताना जी आंबट गोड चव लागते ना ती अगदी अप्रतिम असते. आता 5 ते 6 ही आमसूल मी या कालवणामध्ये घातलेली आहे. मीठ घालत आहे. दुसऱ्या बाजूला तव्यामध्ये मासे फ्राय आता झालेले आहेत, छान क्रिस्पीही झालेले आहेत. मी एकदा पलटी मारते आणि तव्याच्या एका बाजूला काढून गॅस आता बंद करणार आहे. कालवणामध्ये आपण माशांचे तुकडे सोडूयात आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटं ह्या माशांचे तुकडे छान शिजवून देऊयात. दहा मिनिटांनी कालवणाचं झाकण आपण बाजूला काढून घेऊयात आणि पहा किती सुंदर कालवणाला उकळी आलेली आहे, छान अशी तरी आलेली आहे. 10 मिनिटांमध्ये काय 5 मिनिटातच हे मासे लगेच शिजून जातात. मासेही छान शिजलेले आहेत. तर चला मंडळी, कालवण झालेलं आहे, मासे फ्राय झालेले आहेत. आता वाट कसली बघायची, वाढायला घेऊयात. मस्त गरम गरम भात घेतलेला आहे, त्यावर छान कालवण वाढते. एक तळलेला फ्राय केलेला मासा ठेवायचा ताटामध्ये, कांदा आणि लिंबू. वा, अगदी स्वर्ग सुख. काय मग मंडळी, कसा वाटतो आपला आजचा मेनू? अगदी भन्नाट ना? फिश चलो ट्राय करो. 2 फिश. वाव वाव, गरम आहे. ट्राय करूया आपण. एक नंबर. वाव, फिश कसं आहे? एक नंबर झाले. एकच नंबर, मस्त. मंडळी, तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. बाय बाय.